जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. नमस्कार भक्तांनो, नमस्कार देवभक्तांनो. आज आपण श्री भक्तिविजय या ग्रंथातील अध्याय 1 ते 10 पर्यंतचे सविस्तर अर्थ जाणून घेणार आहोत. तरी सर्वांनी शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच इतर विविध ग्रंथाचे पारायण वाचन तसेच मराठीत अर्थाचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत. तरी नक्की चॅनलला व्हिजिट देऊन प्लेलिस्टमध्ये पाहून घ्या. आज आपण महाराष्ट्राच्या संत परंपरेतील एक अमूल्य रत्न उलगडणार आहोत. भक्ती विजय ग्रंथ. महिपती महाराजांनी लिहिलेला हा ग्रंथ फक्त कथा नाही, तर हा आहे भक्तीचा प्रवास, आत्मशांतीचा स्रोत आणि जीवनाला दिशा दाखवणारा दीपस्तंभ. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ भक्तीचे स्वरूप, संतांचे महत्त्व, नामस्मरणाची शक्ती आणि भक्तिमार्ग कसा जीवन बदलतो. जर तुम्ही आध्यात्मिक मार्गावर पाऊल टाकू इच्छित असाल किंवा संत कथांमधून प्रेरणा मिळवू इच्छित असाल तर हा संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. चला तर मग भक्तीच्या सुवासिक जगात प्रवेश करूया आणि सुरू करूया भक्तिविजय ग्रंथ अध्याय 1चा पवित्र प्रेरणादायी प्रवास. भक्तिविजय ग्रंथ अध्याय 1 हा सुरू होण्यापूर्वी महिपती महाराज स्वतः या ग्रंथाची भूमिका अत्यंत सुंदर रीतीने मांडतात. महिपती महाराज सांगतात, हा ग्रंथ भक्तीचा जयघोष करणारा आहे. भक्ती हीच मनशांतीचा, आत्मज्ञानाचा आणि मोक्षाचा मार्ग आहे. संतांचे चरित्र म्हणजे केवळ कथा नाही, ते जीवन जगण्याचे तत्वज्ञान आहे. या पहिल्या अध्यायात महिपती महाराज भक्तीचे स्वरूप, भक्तांचे वैशिष्ट्य आणि भक्ती कशी करावी यावर सुंदर वर्णन करतात. हा अध्याय म्हणजे ग्रंथाचा आध्यात्मिक पाया आहे. पुढे पाहूयात भक्तीची व्याख्या आणि तिचे स्वरूप. अध्याय 1 मध्ये महिपती महाराज भक्तीला अनेक सुंदर उपमा देतात. महाराजांच्या मते भक्ती म्हणजे निर्मळ प्रेम, भक्ती म्हणजे अहंकाराचा त्याग, भक्ती म्हणजे भगवंताची अखंड स्मृती, भक्ती म्हणजे राग, लोभ, क्रोध न बाळगता एकमेकांवर दाखवलेली माया, करुणा. भक्ती म्हणजे मन, शरीर, वाणी यांची एकात्मकता. महिपती महाराज म्हणतात की ज्ञान, योग, यज्ञ, तप हे सर्व साधन आहेत, पण भक्तीचं फळ सर्वात गोड आणि सर्वात सहज आहे. महिपती महाराज पुढे सांगतात की भक्तीमध्ये कोणतीही जातपात नाही, कोणताही उच्च नीच भाव नाही, कोणताही गरीब श्रीमंत असा भेदभाव नाही. भक्ती सर्वांसाठी समान आहे. भक्ती गरिबांसाठीही सेम आहे, भक्ती श्रीमंतांसाठीही सेम आहे. भक्ती जिथे आहे तिथे ईश्वर प्राप्ती निश्चित आहे. भाग 3 मध्ये पाहूयात भक्ताचे लक्षण. महिपती महाराज अध्याय 1 मध्ये भक्ताचे स्वभाव विशेष सविस्तर सांगतात. भक्ताची मुख्य लक्षणे पाहूयात. 1. नम्रता. कधीही गर्व नाही, कधीही गर्व बाळगू नका. पुढे दयाभाव. सर्व जीवांवर प्रेम करा, सर्वांवर करुणा करा, एकमेकावर दया दाखवा, अडीअडचणीच्या वेळी एकमेकांना मदत करा, एकमेकाचं दुःख वाटून घ्या, एकमेकांवर दया करा. सदाचार. सत्य, अहिंसा आणि पवित्रता. सत्यता बाळगा, खोटे बोलू नका. अहिंसा. कोणाबरोबरही राग लोभ करू नका. नामस्मरण. हरिनामाचे अखंड स्मरण करा.
हरिनामाचे गुरूंचे स्मरण केल्याने, नामजप केल्याने तुमच्या मनाला शांती लाभते, घरातही शांतता लाभते आणि मन प्रसन्न वाटते. सत्संग प्रियता, संतांच्या सहवासात राहण्याची इच्छा. भक्ताला संतांच्या सहवासात राहण्याची इच्छा होते. लोभ मोहाचा त्याग. जो भक्ती करतो, जो मनापासून भक्ती करतो, तो मोहाचा त्याग करतो. मनाची शांतता आणि सौम्यता. त्या भक्ताला मनाला शांती लाभते. महिपती महाराज म्हणतात की भक्ताचे मन म्हणजे संतांचे घर आहे. जेव्हा भक्त संतांच्या सहवासात जातो तेव्हा त्याचा पूर्णपणे स्वभाव बदलतो. त्याचा राग कमी होतो, मनातील भीती कमी होते, एकामेकावरील क्रोध कमी होतो, अहंकाराचाही नाश होतो, अहंकार कमी होतो आणि भक्त प्रसन्न, त्यांचे मन प्रसन्न राहते. पुढे पाहूयात संतांचे महत्त्व काय. आपल्या जीवनात संतांचे महत्त्व काय आहे ते पाहूयात. अध्याय 1 मध्ये महिपती महाराज संतांची स्तुती करतात. ते सांगतात, संत म्हणजे सुखाचा झरा, संत म्हणजे ज्ञानाचा सूर्य, संत म्हणजे दया करुणेचा महासागर. संतांचा सहवास मिळाला की मन शुद्ध होते, मनावरील ओझे कमी होते आणि दुःख अडचणींना सामोरे जाण्याची आपल्यामध्ये धैर्य निर्माण होते. संतांचे चरित्र ऐकले की पापाचे शालन होते, पापही कमी होते, पाप करण्याची वृत्ती कमी होते. महिपती महाराज पुढे स्पष्ट करतात की ईश्वराबरोबर भक्ताचा दुवा म्हणजे संत. संतांचे कार्य म्हणजे जगाला भक्तीचा मार्ग दाखवणे, लोकांच्या मनातील अंधार दूर करणे, लोकांच्या मनातील पाप कमी करणे, लोकांच्या मनातील राग क्रोध कमी करणे आणि भक्तांना नामस्मरणाकडे वळवणे. पुढे पाहूयात नामस्मरणाचे महत्त्व काय आहे. आपल्या जीवनात नामस्मरणाचे महत्त्व काय आहे ते पाहूयात. अध्याय 1 मधील एक महत्त्वाचा भाग म्हणजे नाममहिमा. महिपती महाराज म्हणतात, नाम हेच सर्वश्रेष्ठ साधन आहे. नामानेच अंतःकरण शुद्ध होते. नाम घेतले की पाप नष्ट होते, पाप करण्याची इच्छाही नाहीशी होते. नामामुळे भक्ताला देवाची अनुभूती होते, भक्ताला देवाकडे ओढलं जातं आणि देवाची सेवा करण्याची वृत्ती, भक्ती करण्याची वृत्ती निर्माण होते. नामस्मरण हे कलियुगातील सर्वात सोपे मार्ग आहेत. नामस्मरणाला काही गुंतवणूक लागत नाही, काही पैसा पाणी लागत नाही, फक्त स्वच्छ मन आणि निस्वार्थ मन. आणि त्यामुळेच आपलं जीवनही सुखकर होतं. त्यामुळे आपल्या मनातील सर्व अंधार दूर होतो. नामाशिवाय दुसरे कोणतेही साधन पूर्ण नाही. पुढे पाहूयात अहंकाराचे दुष्परिणाम. आपण जर अहंकार बाळगला तर त्याचे दुष्परिणाम काय होतात ते पाहूयात. महिपती महाराज एक सततची चेतावणी देतात. अहंकार हा भक्तीचा सर्वात मोठा शत्रू आहे. अहंकार हा भक्तीचा तसेच माणसाच्या जीवनाचा सर्वात मोठा शत्रू आहे. मीपणा जिथे आहे तिथे देव नाही, तिथे देव भक्ताला मोक्ष देत नाही, भक्तावर क्रोध करतो, भक्तांवर करुणा कृपा करत नाही. भक्ती म्हणजे स्वतःचा विसर. गर्वामुळे ज्ञान, योग, तप सर्व व्यर्थ होते. म्हणून गर्व बाळगू नका. अहंकाराचा आताच नाश करा. राग लोभ सोडून द्या. महिपती महाराज सांगतात की ज्याने अहंकार सोडला त्याला देव मिळाला. त्यामुळे अहंकाराचा, तुम्हाला जर देवाची कृपा हवी असेल तर अहंकाराचा आत्ताच नाश करा, अहंकार सोडून द्या.
पुढे पाहूयात भगवंताची भक्तावरील कृपा. अध्याय 1 मध्ये भक्ताला मिळणाऱ्या देवकृपेचे वर्णन आहे. भगवंत म्हणतात, भक्ताने फक्त एक पाऊल पुढे टाकले तरी देव 10 पावले पुढे टाकतो. भक्ताच्या मनातील प्रेम पाहून देव भारावून जातो. भक्तांच्या घरात मनात भक्तांच्या घरात मनात देव स्वतः निवास करतो आणि संकटाच्या वेळी, अडीअडचणीच्या वेळी देव स्वतः अदृश्य रूपात मदत करायला हजर राहतो. देवाला भक्ताचे प्रेम कोणत्याही यज्ञ तपापेक्षा प्रिय असते. देवाला फक्त एकच पाहिजे असते. त्याला फूल नको, फळ नको, तुमचा नैवेद्य नको, फक्त खऱ्या मनापासून केलेली भक्ती हवी आहे. पुढे पाहूयात संत कथा ऐकण्याचे फायदे काय. महिपती महाराज सांगतात की संत कथा ऐकणे म्हणजे स्नानासारखे पवित्र. कथा ऐकताच मनातील विकार, मनातील राग लोभ धुतले जातात. कथा मनाला प्रसन्न आणि निश्चित करतात. संत कथा म्हणजे प्रेरणा आणि मार्गदर्शन. पुढे आपण या अध्याय 1 चा थोडक्यात सारांश पाहूयात. महिपती महाराज शेवटी सांगतात की भक्ती हा सर्वात सोपा, सुंदर आणि आनंददायी मार्ग आहे. संतांचे जीवन प्रेरणादायी मार्गदर्शक आहे. नामस्मरण हा भक्तीचा आधार आहे. वाईट विचारांचा त्याग करण्याची वृत्ती त्यामधून निर्माण होते. दया, प्रेम, नम्रता ही भक्तीची खऱ्या अर्थाने शक्ती आहे. भक्ती मार्गावर पाऊल ठेवणाऱ्या साधकासाठी अध्याय 1 हा पहिला धडा आहे. आपण आत्ताच अनुभवलं भक्तिविजय ग्रंथाच्या पहिल्या अध्यायातील भक्तीचं सौंदर्य, नामस्मरणाचे सामर्थ्य आणि संत चरित्राची सुवर्ण शुक्ला. महिपती महाराज सांगतात, भक्ती म्हणजे देवापर्यंत पोहोचण्याचा सर्वात सोपा आणि सुंदर मार्ग. आणि या अध्यायातून आपण हेच जाणलं की प्रेम, नम्रता, दया आणि अखंड नामस्मरण हेच जीवनातील खरे रत्न आहेत. जर तुम्हाला हा आध्यात्मिक प्रवास आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता पाहूयात भक्तिविजय ग्रंथातील अध्याय 2. भक्तिविजय ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात महिपती महाराजांनी भक्तीचे स्वरूप आणि संतांचे महत्त्व सांगितले. आता अध्याय 2 मध्ये ते अधिक गूढ, जीवनावश्यक आणि अत्यंत महत्त्वाचा विषय स्पष्ट करतात. तो म्हणजे भक्तीचा मार्ग कसा सुरू होतो, भक्तामध्ये कोणती लक्षणे दिसतात आणि देव भक्ताकडे कसा पाहतो. या अध्यायात महिपती महाराज संतांच्या अनुभवी दृष्टिकोनातून एक सुंदर भूमिकाविष्कार करतात. भक्तीची प्रथम पायरी पाहूयात. अहंकाराचा त्याग. भक्ती करायची असेल, देवाची कृपा मिळवायची असेल तर सर्वप्रथम अहंकाराचा त्याग करा. महिपती महाराज म्हणतात, भक्ती मार्गावर उभं राहण्यासाठी पहिलं पाऊल म्हणजे अहंकार सोडणे. अहंकार सोडा. मी महान, मी माझं ज्ञान, माझी संपत्ती, माझं स्नान म्हणजेच मीपणा सोडून द्या. माझे स्थान अशा मीपणाच्या गोष्टी सोडून द्या. या मीपणातून जीव दूर झाला नाही तर भक्ती मार्गाची दारही उघडत नाही. देवाची कृपा मिळत नाही. देवाला गर्व आवडत नाही. देवाच्या दारी उभा राहणारा मनुष्य नम्र, साधा आणि शुद्ध अंतकरणाचा असतो. अहंकाराचीच धूळ डोळ्यावर बसली की देव दिसत नाही. अहंकार उतरला की देव समोर उभाच असतो. त्यामुळे अहंकार सोडा. हा अध्याय नम्रतेवर, शरणागतीवर आणि अंतकरणाच्या शुद्धीवर मोठा भर देतो. पुढे पाहूयात सद्गुरूचे महत्त्व, मार्गदर्शकाची आवश्यकता.
आपल्याला जीवन सुरळीत चालवायचं असेल तर एका गुरुची, एका मार्गदर्शकाची आवश्यकता असते. त्यामुळे आपल्या जीवनात ज्या अडचणी येतील, जे संकट येतील, त्यांना सामोरे जाण्याचं धैर्य निर्माण होते. महिपती महाराज म्हणतात, जसा अंधारात दीपक लागतो, तसा संसाररूपी अंधारात सद्गुरू लागतो. सद्गुरूशिवाय भक्तीचा मार्ग अंधोक आहे. मनाची अवस्था अस्थिर आहे. ज्ञान कच्चे आहे आणि संसार भारी राहतो. सद्गुरू मार्ग दाखवतात, चुकांपासून वाचवतात, पाप करण्यापासून वाचवतात, मनातील अहंकार वितळवतात आणि भक्तीची जागृती करतात. या अध्यायात गुरु शिष्य हृदय संबंध फार सुंदर पद्धतीने उलगडला आहे. भगवंताची दृष्टी देव भक्तांकडे कसा पाहतो ते पाहूयात. महिपती महाराज सांगतात, देवाला उंच वंश, संपत्ती, सत्ता, यज्ञ, तप, दत्ता पाहून आनंद होत नाही. देवाचा डोळा फक्त एक गोष्ट शोधतो, भक्ताचे निर्मळ मन. जर मन प्रेमाने, भक्तीने, नम्रतेने भरले असेल तर देव स्वतः धावून येतो. देव म्हणतो, ज्याच्या अंतःकरणात एक क्षण प्रेम आले त्याला मी कधीच सोडत नाही. भक्ताची लक्षणे. या अध्यायात भक्ताची ओळख सांगताना महाराज फार सुंदर बोध देतात. भक्ताचा राजा असो किंवा गरीब, राजा असो किंवा गरीब, देवाला काहीही फरक नाही. भक्तीचे मुख्य गुण साधेपणा, नम्रता, करुणा, अहिंसा, सत्संगाची आवड, देवागुरूवरील अखंड निष्ठा, विश्वास, लोभाचा त्याग, सत्याचा मार्ग आणि मनातील स्थिर श्रद्धा. जो व्यक्ती ही दैवी लक्षणे अंगी बाळगतो त्याला देव आपला मानतो. त्या भक्तावर देव कृपा करतो आणि मदत करतो. पुढे पाहूयात नामस्मरण. भक्तीची सर्वात सोपी साधना म्हणजे नामस्मरण. महिपती महाराज सांगतात, नामस्मरण ही भक्ती मार्गाची सर्वात सोपी, सरळ आणि परिणामकारक साधना आहे. नाम घेण्यासाठी शास्त्रज्ञान लागत नाही, पैसाही लागत नाही, वेळेची अडचण नाही, ठिकाणाचा नियम नाही. फक्त प्रेम हवं आणि थोडं मन एकाग्र हवं. नाम घेताना मन शांत होतं, अहंकार वितळतो, वासना विकाराचा क्षय होतो आणि देव हृदयात प्रकट होतो. त्यामुळे नामस्मरण करत जा. नामस्मरण करण्यासाठी कोणत्याही वेळेची आवश्यकता नाही. तुम्ही चालत नामस्मरण करू शकता. तुमचं काम करत करत नामस्मरण करू शकता. त्याने खरोखरच लोकांच्या आपलं मन एकाग्र राहिलं की अनेक विचार येतात. त्यामुळे वाईट विचार डोक्यात येत नाहीत. आपलं नामस्मरण सतत करत राहायचं. महाराज सांगतात पुढे, सत्संग भक्तीचा खरा आधार. महाराज सांगतात की संतांच्या सहवासाशिवाय भक्ती वाढत नाही. संत म्हणजे प्रेमाचा सागर, दयाचा झरा आणि मार्गदर्शनाचा दीपस्तंभ. संतांचा संग म्हणजे पापाची निवृत्ती, मन शुद्धी, भक्तीची वाढ, देवाची प्रसन्नता. सत्संग म्हणजे भक्तीचे जिवंत विद्यापीठ. हा अध्याय सत्संगांच्या महिमेने भरलेला आहे. देवाची कृपा. भक्त जीवन कसा बदलतो. महिपती महाराज म्हणतात, देवाची कृपा गोड आहे. ती फक्त भक्ती आणि प्रेमावर अवलंबून आहे. भक्त मनापासून नाम घेतो, संतांचा सन्मान करतो, अहंकार सोडतो, तेव्हा देव त्याला दुःखातून मुक्त करतो, भीती नष्ट करतो. भक्ताच्या मनातील भीती नष्ट करतो, मार्ग दाखवतो, योगायोग घडवतो आणि जीवन आनंदमय बनवतो.
देव भक्ताला नेहमीच संरक्षण देतो. त्यामुळे मन शुद्ध ठेवून निस्वार्थ मनाने देवावर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, नामस्मरण करा. अध्यायाचा सार थोडक्यात पाहूया. अध्याय 2 मधून आपल्याला मुख्य संदेश असे मिळतात की अहंकार सोडा, त्याने भक्ती वाढते. सद्गुरू घ्या, त्यामुळे मार्ग स्पष्ट होतो. नामस्मरण करा, त्यामुळे मन शुद्ध होते. सत्संग ठेवा, त्यामुळे विचार शुद्ध होतात. नम्रता ठेवा, त्यामुळे देव जवळ येतो. प्रेम ठेवा, त्यामुळे देव प्रकट होतो. श्रद्धा वाढवा, त्यामुळे भक्ती स्थिर होते. संत भक्तांनो, आज आपण भक्तिविजय ग्रंथाच्या अध्याय 2 मधील अत्यंत मौल्यवान शिकवणी समजून घेतल्या. अहंकाराचा त्याग, सद्गुरूचे महत्त्व, संतांचा सहवास, नामस्मरणाची प्रभावी शक्ती आणि भक्तांच्या अंतकरणातील निर्मळ भाव, हे सगळं महिपती महाराजांनी किती सुंदरपणे उलगडून दाखवलं. या अध्यायातून आपल्याला एक गोष्ट समजते. देवापर्यंत पोहोचण्यासाठी कठीण तपस्या, मोठे यज्ञ अथवा विद्वत्ता लागत नाही. फक्त प्रेम, नम्रता आणि श्रद्धा पुरेशी असते. जर आजच्या आध्यात्मिक प्रवासातून तुमच्या मनात भक्तीचा प्रकाश वाढला असेल, थोडी शांतता मिळाली असेल किंवा एखादा विचार मनाला स्पर्शून गेला असेल, तर हा व्हिडिओ खऱ्या अर्थाने हा अध्याय सफल झाला असे मानूयात. आता बघूयात भक्तिविजय ग्रंथातील अध्याय 3चा सविस्तर अर्थ. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल. भक्तिविजय ग्रंथाच्या अध्याय 1 मध्ये आपण पाहिलं भक्तीचे स्वरूप. अध्याय 2 मध्ये पाहिलं भक्तीची सुरुवात, सद्गुरू व अहंकार त्याग. हे सांगितल्यानंतर अध्याय 3 मध्ये महिपती महाराज थेट भक्तांच्या प्रत्यक्ष जीवनकथा सांगायला सुरुवात करतात. हा अध्याय अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण इथे भक्ती केवळ तत्वज्ञान राहत नाही, तर जगलेली भक्ती आपल्या समोर उभी राहते. महिपती महाराज सांगतात, भक्ती ग्रंथात सांगून समजत नाही, ती भक्ताच्या जीवनातूनच समजते. भक्ताचे जीवन का सांगावे? महिपती महाराज स्पष्ट करतात, शास्त्र वाचून ज्ञान मिळते, पण भक्ताचे चरित्र ऐकून श्रद्धा निर्माण होते. भक्ताचे जीवन सामान्य असते, पण त्यांची भक्ती असामान्य असते. ते कोण राजे नसतात, ते कोण मोठे पंडित नसतात, पण देव त्यांच्याच घरी जातो, कारण त्यांच्या हृदयात निरपेक्ष प्रेम असते. भक्ती आणि जातीपातीचा भेद. अध्याय 3 मध्ये महिपती महाराज अत्यंत धाडसी आणि क्रांतिकारी विचार मांडतात. ते सांगतात, देवाला जात नाही, देवाला वर्ण नाही, देवाला पंथ नाही, देवाला फक्त भक्ती दिसते. भक्त उच्च जातीचा असो वा नीच समजल्या जाणाऱ्या जातीचा, गरीब असो वा श्रीमंत, जर अंतकरण शुद्ध असेल तर देव तिथेच उभा राहतो. हा अध्याय समतेचा, मानवतेचा आणि भक्तीच्या सार्वत्रिकतेचा संदेश देतो. साधेपणा भक्तीची खरी ओळख. महिपती महाराज सांगतात, भक्ती मोठ्या दिखाव्यात नसते, भक्ती मोठ्या शब्दात नसते, भक्ती साध्या मनात असते, सरळ वागण्यात असते, काम करता करता नाम घेण्यात असते. जो भक्त आपले काम प्रामाणिक करतो, कोणालाही दुखावत नाही, मनात कपट ठेवत नाही, तोच देवाचा खरा भक्त होय. भक्तीतील परीक्षा आणि संकटे पाहूयात. महिपती महाराज एक महत्त्वाची गोष्ट सांगतात. भक्तीच्या मार्गावर संकटे येतातच. देव भक्ताची परीक्षा घेतो, त्याची श्रद्धा किती खोल आहे,
त्याचा विश्वास किती मजबूत आहे. भक्त संकटात देवाला दोष देत नाही, उलट संकटातही देवाचे नाम घेतो. अशा भक्तावर देव विशेष कृपा करतो. भक्त आणि संसार. महिपती महाराज स्पष्ट करतात, भक्ती म्हणजे संसार सोडणे नव्हे. भक्ती म्हणजे संसारात राहून देवाला न विसरणे. खरा भक्त कुटुंब सांभाळतो, कर्तव्य करतो, पण मन देवात ठेवतो. हा अध्याय सांगतो की भक्ती सर्वांसाठी आहे, गृहस्थांसाठीही आहे. भक्ताच्या वाणीचे सामर्थ्य पाहूयात. महिपती महाराज सांगतात की भक्ताच्या तोंडून निघालेले शब्द खोटे नसतात, कठोर नसतात, अहंकारयुक्त नसतात. भक्ताच्या वाणीमध्ये प्रेम असते, गोडवा असतो आणि देवाचे नाव असते. अशी वाणी ऐकली की मन शांत होते. त्यामुळे खरी भक्ती अहंकारयुक्त निस्वार्थ मनाने, सत्यपणाने करा. देव भक्तासाठी काय करतो ते पाहूयात. या अध्यायात महिपती महाराज भावनिक शब्द सांगतात. देव भक्तांसाठी नियम मोडतो. भक्तांसाठी तो वेळ, विधी, कर्म पाहत नाही. भक्तांच्या प्रेमाने देव दगडात उतरतो. देव पांडुरंग होतो. देव भक्ताच्या घरी येतो. देव म्हणतो, भक्त तू माझा आहेस, तुझी जबाबदारी माझी आहे. तुला संकटात, अडचणीत सामोरे जाण्यासाठी धैर्य देण्याची, ताकद देण्याची माझी जबाबदारी आहे, असं देव खऱ्या भक्ताला म्हणतो. भक्तकथा ऐकण्याचे फल. महिपती महाराज सांगतात, भक्तकथा ऐकणे म्हणजे मनाची मळ दूर होणे, वाईट विचार निघून जाणे, भक्ती वाढणे. जो मन लावून भक्तकथा ऐकतो त्याचे पुण्य वाढते, त्याचा अहंकार कमी होतो आणि देवाकडे ओढ वाढते. अध्याय 3चा सारांश थोडक्यात पाहूयात. भक्ती जातीपाती पलीकडे आहे. साधेपणा ही भक्तीची खरी खूण आहे. संकटातही देवावर विश्वास ठेवावा, श्रद्धा ठेवावी. संसारात राहूनही भक्ती शक्य आहे. देव भक्तासाठी सर्व काही करतो. भक्तकथा ऐकणे हे साधनाच आहे. महिपती महाराजांचा अंतिम संदेश. जिथे भक्ती आहे तिथे देव आपोआप येतो. त्यामुळे चांगली भक्ती करा, देवावर विश्वास श्रद्धा ठेवा. इथे आपण अध्याय 3चा सविस्तर अर्थ पाहिला. जे जे रामकृष्ण हरी, जे जे रामकृष्ण हरी. आता पाहूयात भक्तिविजय ग्रंथातील अध्याय 4. अध्याय 1, 2 आणि 3 मध्ये भक्तीचे स्वरूप, सद्गुरूचे महत्त्व, भक्ताचे जीवन आणि भक्तीची समता हे सांगितल्यानंतर अध्याय 4 मध्ये संत महिपती महाराज प्रत्यक्ष भक्ताच्या अद्भुत लीला आणि देवाची कृपा दाखवू लागतात. हा अध्याय ऐकताना मन नम्र होते, डोळे पाणावतात आणि देव भक्तापासून कधी दूर नसतो याची जाणीव तुम्हाला भक्तांनो येईल. त्यामुळे हा अध्याय पहा, ऐका. देव भक्तांच्या हाकेला कसा धावतो ते आता आपण पाहणार आहोत. महिपती महाराज सांगतात, देव भक्ताच्या मोठ्या यज्ञाकडे पाहत नाही, मोठ्या दानाकडे पाहत नाही, तो पाहतो भक्तांच्या हृदयातील अंतर्हाक. भक्त संकटात शब्दांनी नव्हे तर अश्रूंनी देवाला हाक मारतो आणि देव क्षणाचाही विलंब न करता भक्तांच्या मदतीला धावून जातो. पुढे पाहूयात भक्तीतील श्रद्धा आणि सबुरी. अध्याय 4 मध्ये श्रद्धा आणि सबुरी याचे फार सुंदर असे वर्णन या अध्यायात आहे. भक्त तक्रार करत नाही, देवाला दोष देत नाही, वेळीची वाट पाहतो. महिपती महाराज सांगतात, देव उशीर करतो पण अन्याय करत नाही. ही श्रद्धा भक्ताला संकटातून तारते. भक्ताच्या जीवनातील चमत्कार पाहूयात.
या अध्यायात अनेक भक्तांच्या जीवनातील अद्भुत प्रसंग येतात. उपासमारीत अन्न मिळते, आजारातून चमत्कारिक बरे होणे, अपमानाचे गौरवात रूपांतर होणे. महिपती महाराज सांगतात, हे चमत्कार भक्तीमुळे होतात, दिखाव्यामुळे नाही. भक्ती आणि अहंकाराचा संपूर्ण नाश पाहूयात. अध्याय 4 स्पष्ट करतो की जिथे अहंकार आहे तिथे देव अजिबात टिकत नाही. खरा भक्त स्वतःला काहीच समजत नाही, त्याच्याकडे अहंकार नसतो. अहंकाराचा त्याने कधीच नाश केलेला असतो. सर्व काही देवाकडे सोपवतो. देवा, माझं सर्व काही तुझ्या हातात आहे असं तो म्हणून रिकामा होतो आणि निस्वार्थ मनाने भक्ती करतो, कर्तव्य करतो, काम करतो. अशा भक्ताच्या जीवनात देव स्वतः कार्य करतो. अशा भक्ताच्या जीवनात देव स्वतः अडीअडचणीच्या वेळी धावून जातो मदत करण्यासाठी. भक्तासाठी देव नियम कसा मोडतो ते पाहूयात. हा अध्याय अत्यंत भावनिक आहे. महिपती महाराज सांगतात, देव स्वतःचेच नियम मोडतो. कर्म, विधी, वेळ बाजूला ठेवतो. फक्त भक्ताचे प्रेम पाहून, त्या भक्ताची भक्ती पाहून देव धावून येतो. यातून असा संदेश मिळतो की भक्ती ही सर्वात मोठी शक्ती आहे. भक्ती ही सर्वात मोठी शक्ती आहे. पुढे पाहूयात, संसार, दुःख आणि भक्ती या सर्वांचा ताळमेळ कसा आहे. अध्याय 4 मध्ये सांगितले आहे, भक्तालाही दुःख येते, पण तो दुःखात तुटत नाही. तो दुःखालाच देव भेटीचा मार्ग बनवतो. दुःख भक्ताला देवाजवळ आणते. पुढे पाहूयात, भक्तीमुळे जीवनात येणारी शांती. भक्तीमुळे जीवनात कसा बदल होतो, कसा शांती मिळते आणि मन कसं शांत प्रसन्न होते ते पाहूयात. महिपती महाराज सांगतात, भक्ताच्या जीवनात गोंधळ नसतो, द्वेष नसतो, अस्वस्थता नसते, कारण त्याचे मन देवाच्या चरणी स्थिर झालेले असते. भक्तकथा ऐकण्याचे महाफल पाहूयात. अध्याय 4चा हा महत्त्वाचा भाग आहे. जो भक्त कथा श्रद्धेने ऐकतो त्याचे पाप कमी होते, मन निर्मळ होते, नामात गोडी वाढते. महिपती महाराज आपल्याला सांगतात की भक्तकथा म्हणजेच नामस्मरण. अध्याय 4चा सारांश आपण थोडक्यात पाहूयात. देव भक्ताच्या हाकेला धावतो. श्रद्धा आणि सबुरी भक्तीची मूळ आहे. भक्तीमुळे चमत्कार घडतात. अहंकार नष्ट झाला की देव प्रकटतो. देव भक्तासाठी नियम मोडतो. दुःख भक्तीला गहीर करतं. भक्तकथा ऐकणे ही साधनाच आहे. महिपती महाराजांचा संदेश, भक्ती जिथे पूर्ण झाली तिथे देव थांबतो. हा पहिला पण अध्याय 4चा थोडक्यात सारांश. जे जे रामकृष्ण हरी, जे जे रामकृष्ण हरी. आता पाहूयात अध्याय 5चा सविस्तर अर्थ. भक्ती विजय ग्रंथाच्या मागील अध्यायात महिपती महाराजांनी भक्तीचे स्वरूप, भक्तीचे जीवन, देवाची कृपा आणि चमत्कार हे सर्व आपल्यासमोर उलगडले. अध्याय 5 मध्ये मात्र भक्तीचा आणखी खोल अर्थ इथे महिपती महाराजांनी सांगितला आहे. हा अध्याय आपल्याला शिकवतो की भक्ती म्हणजे केवळ देव मागणे नाही. भक्ती म्हणजे स्वतःला देवाच्या स्वाधीन करणे. या अध्यायात शरणागती, नम्रता, पूर्ण समर्पण आणि भक्तीतील स्थैर्य या गुणाचे सुंदर वर्णन येते. शरणागती, भक्तीची खरी सुरुवात. महिपती महाराज सांगतात, भक्ती तेव्हा सुरू होते जेव्हा भक्त म्हणतो, हे देवा, आता माझं काहीच नाही, सर्व काही तुझंच आहे. शरणागती म्हणजे अहंकार सोडणे, स्वतःचे बळ विसरणे आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवणे. जो भक्त शरण गेला त्याची चिंता देव स्वतः घेतो. पुढे पाहूयात भक्ती आणि नम्रता. अध्याय 5 मध्ये नम्रतेचे फार सुंदर वर्णन आहे.
खरा भक्त स्वतःला मोठं समजत नाही, आपल्या भक्तीचा गर्व करत नाही, देवापुढे नेहमी लीन असतो. महिपती महाराज सांगतात, नम्र भक्त देवाला प्रिय असतो, गर्विष्ठ भक्त देवापासून दूर राहतो. भक्तीतील स्थैर्य पाहूयात. भक्ती म्हणजे एक दिवस देवाला आठवणं नव्हे, तर आयुष्यभर देवाशी नातं ठेवणे, आयुष्यभर देवाचं नामस्मरण करणे, भक्ती करणे. अध्याय 5 सांगतो, सुखात भक्ती सोपी असते, पण दुःखात टिकणारी भक्ती ही खरी असते. आणि जो दुःखात देवावर विश्वास ठेवतो, श्रद्धा ठेवतो, तोच खरा भक्त देवाला प्रिय असतो. जो भक्त परिस्थिती बदलली तरी देव बदलत नाही, तोच खरा भक्त. भक्ती आणि कर्म. महिपती महाराज स्पष्ट करतात की भक्ती म्हणजे कर्म सोडणे नाही, भक्ती म्हणजे कर्म देवाला अर्पण करणे. खरा भक्त आपले काम मन लावून करतो, फळाची अपेक्षा करत नाही, सर्व काही देवाला अर्पण करतो. अशी कर्मयुक्त भक्ती भक्ताला मुक्त करते. पुढे पाहूयात, भक्ताची परीक्षा देव कसा घेतो. अध्याय 5 मध्ये सांगितले आहे, देव भक्ताची परीक्षा घेतो, पण तो भक्ताला कधी सोडत नाही. ही परीक्षा विश्वासाची, श्रद्धेची, संयमाची असते, शरणागतीची असते. जो भक्त परीक्षेत टिकतो त्याच्यावर देव विशेष कृपा करतो. भक्ती आणि मनाची शुद्धी. महिपती महाराज सांगतात, भक्तीने राग कमी होतो, द्वेष नाहीसा होतो, मन शांत होतं, कारण भक्ताचे मन देवाच्या चरणी विसावलेले असते. भक्तीतील आनंद पाहूयात. अध्याय 5 सांगतो, भक्ती म्हणजे दुःखी होणे नाही, भक्ती म्हणजे अंतःकरणातील आनंद. हा आनंद बाह्य गोष्टींवर अवलंबून नसतो, तो आतून येतो, तो देवस्मरणातून येतो. जो भक्त या आनंदाचा अनुभव घेतो त्याला संसारातही समाधान मिळते. देव भक्ताचे रक्षण कसा करतो ते पाहूयात. महिपती महाराज भावनिक शब्दात सांगतात, देव भक्ताचा अदृश्य रक्षक असतो, संकट येण्याआधीच तो मार्ग काढतो. भक्ताला कधी कळतही नाही देव त्याच्यासाठी किती काही करत असतो. अध्याय 5चा सारांश थोडक्यात पाहूयात. शरणागती ही भक्तीची सुरुवात आहे. नम्रता भक्तीला सुंदर बनवते. भक्ती स्थिर असावी, कर्म आणि भक्ती वेगळी नाहीत. परीक्षा भक्ती गहिर करते, भक्ती मन शुद्ध करते, भक्ती अंतःकरणात आनंद देते. देव भक्ताचे नेहमी रक्षण करतो. महिपती महाराजांचा संदेश, जो पूर्णपणे शरण गेला त्याला देव कधीच सोडत नाही. भक्तांनो, आज आपण भक्तिविजय ग्रंथाच्या अध्याय 5 मधून शरणागतीची खरी शक्ती अनुभवली. या अध्यायाने आपल्याला शिकवले की जेव्हा भक्त पूर्णपणे झुकतो तेव्हाच देव पूर्णपणे उभा राहतो. नम्रता, संयम आणि विश्वास हीच भक्तीची खरी ओळख आहे, आणि अशा भक्ताचे रक्षण देव स्वतः करतो. जय जय रामकृष्ण हरी. जय हरी विठ्ठल. श्री हरी विठ्ठल. श्री स्वामी समर्थ. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. अध्याय 5चा सविस्तर अर्थ पाहिलात. आता पाहूयात अध्याय 6 मध्ये काय सांगितलं आहे. भक्तिविजय ग्रंथाच्या आधीच्या अध्यायामध्ये संत महिपती महाराजांनी भक्तीचे स्वरूप, सद्गुरूचे महत्त्व, भक्तांचे जीवन, चमत्कार, शरणागती हे सर्व अत्यंत सुंदर रीतीने सांगितले. अध्याय 6 मध्ये मात्र भक्तीचा सर्वात कठीण पण सर्वात शुद्ध टप्पा उलगडलेला आहे. हा अध्याय आहे अढळ विश्वासाचा, श्रद्धेचा, पूर्ण समर्पणाचा आणि देवावर न डगमगणाऱ्या श्रद्धेचा. महिपती महाराज सांगतात, भक्ती जेव्हा परिपक्व होते तेव्हा देव भक्ताची कठोर परीक्षा घेतो. भक्तीतील अंतिम परीक्षा.
अध्याय 6चा केंद्रबिंदू म्हणजे परीक्षा. देव भक्ताची परीक्षा का घेतो ते पाहूयात. भक्त किती मागतो हे पाहण्यासाठी नाही, भक्त किती सहन करतो हे पाहण्यासाठी, भक्त देवावर टिकून राहतो का हे पाहण्यासाठी देव भक्ताची परीक्षा घेतो. भक्त दुःखात तक्रार करत नाही, दुःखातही समान वागणूक राहतो, समान श्रद्धा ठेवतो, देवाला दोष देत नाही, संकटातही नाम सोडत नाही. महिपती महाराज म्हणतात, जो भक्त परीक्षेत टिकतो त्यालाच देव पूर्णपणे स्वीकारतो. पुढे पाहूयात भक्त आणि दुःख याचे नाते. या अध्यायात महिपती महाराज स्पष्ट सांगतात की भक्तालाही दुःख येते, भक्तालाही अपमान सहन करावा लागतो, भक्तालाही अभाव सहन करावा लागतो. पण फरक इतकाच, भक्त दुःखात देवाजवळ जातो, पण सामान्य माणूस दुःखात देवापासून दूर जातो. दुःख भक्तीचा शत्रू नसून भक्तीचा शुद्धीकरणाचा मार्ग आहे. भक्ती आणि संसारातील संघर्ष पाहूयात. अध्याय 6 गृहस्थ भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. महिपती महाराज सांगतात, भक्ती म्हणजे संसार सोडणे नव्हे, भक्ती म्हणजे संसारात अडकून न पडणे. भक्त कुटुंब सांभाळतो, कर्तव्य करतो, दुःख भोगतो, पण मन देवाच्या चरणी स्थिर ठेवतो. भक्तीतील निस्वार्थता हा अध्याय निस्वार्थ भक्तीवर भर देतो. खरा भक्त देवाकडून काही मागत नाही, चमत्काराची अपेक्षा करत नाही, फक्त देवाशी नातं ठेवतो. महिपती महाराज सांगतात, ज्याने अपेक्षा सोडली त्याच्यावर देव स्वतः उतरतो. पुढे पाहूयात भक्ताची मौन साधना. अध्याय 6 मध्ये मौनाचे फार सुंदर वर्णन आहे. खरा भक्त कमी बोलतो, जास्त सहन करतो, देवाशी मनात संवाद साधतो. मौन म्हणजे बोलू न शकणं नाही, मौन म्हणजे देवात विलीन होणं, देवाकडे तक्रार न करणं. भक्ती आणि अहंकाराचा अंतिम नाश पाहूयात. या अध्यायात अहंकाराचा शेवटचा पडदा दूर होतो. भक्त स्वतःला काहीच समजत नाही, मीपणा बाळगत नाही, आपल्या भक्तीचाही गर्व करत नाही. जेव्हा अहंकार संपवतो तेव्हा देव आणि भक्त यांच्यात भेद राहत नाही. पुढे पाहूयात, देव भक्ताला कधी सोडतो का. देव भक्ताला कधीही सोडत नाही हे आता पाहूयात. महिपती महाराज अत्यंत भावनिक उत्तर देतात. देव भक्ताला कधीच सोडत नाहीत. भक्ताला तसे वाटते, पण देव दूर जात नाही, भक्ता जवळच असतो. देव भक्ताच्या पाठीशी असतो, अदृश्यपणे उभा असतो. संकटात देव लगेच धावून जात नाही मदत करण्यासाठी भक्ताला, पण असं नाही की देवाचं भक्ताकडे लक्ष नाही. त्याच्यातूनच देव भक्ताची परीक्षा घेत असतो, त्याला त्याच्यातूनच मजबूत बनवत असतो, धैर्य देत असतो. पुढे पाहूयात भक्तकथा ऐकण्याचे परमफल. अध्याय 6 मध्ये सांगितले आहे, भक्तकथा ऐकणे म्हणजे मन स्वच्छ होणे, अहंकार गळून पडणे, नामस्मरणात गोडी वाढणे. जो हा अध्याय श्रद्धेने ऐकतो त्याच्या भक्तीला स्थैर्य येते. अध्याय 6चा सविस्तर सारांश व अंतिम बोध पाहूयात. भक्तीची अंतिम परीक्षा येते. दुःख भक्तीला शुद्ध करते. संसारात राहूनही भक्ती शक्य आहे हे या अध्यायातून आपल्याला समजले आहे. निस्वार्थ भक्ती देवाला प्रिय आहे. मौन ही उच्च साधना आहे. अहंकार संपला की देव प्रकटतो. देव आपलासा भक्ताला आपलेसे करून घेतो. देव भक्ताला कधी सोडत नाही. हेच महिपती महाराजांचे संदेश आहेत. पुढे हा अध्याय 6चा सविस्तर अर्थ पाहिला. जे जे रामकृष्ण हरी, जे जे रामकृष्ण हरी. आता पाहूयात श्री भक्तिविजय ग्रंथातील अध्याय 7चा सविस्तर मराठी अर्थ.
नामदेव महाराजांचा जन्म या अध्यायात सांगितला आहे. पंढरपूर या पवित्र नगरीत दामाशेटी शिंपी आणि त्यांची पत्नी गोनाई राहत होते. त्यांना एक पुत्र झाला. त्याचे नाव नामदेव ठेवले होते. दामाशेटी शिंपी आणि त्याची पत्नी गोनाई यांना एक मुलगा झाला, नामदेव. लहानपणापासूनच नामदेवाचे मन संसाराकडे नव्हते, तर तो सतत पांडुरंगाच्या चरणी रमलेला असे. पुढे पाहूयात बाल नामदेवाची निरागस भक्ती. नामदेव खेळण्यात रमायचा नाही, तो थेट विठ्ठलाच्या मूर्तीशी बोलायचा. एकटाच विठ्ठलाच्या मूर्तीबरोबर बोलत राहायचा. जणू काही तो जिवंत सखा आहे. जणू काही ती मूर्ती त्याला जिवंत वाटायची, त्याच्या जवळची सखा वाटायची. लोक त्याला वेड्यात काढत, पण नामदेवाला लोकाची भीती नव्हती. लोक त्याला म्हणायचे, मूर्तीशी बोलत आहे, हा वेडा आहे, ह्याला काही कळत नाही. त्याच्यासाठी, पण नामदेवासाठी विठ्ठल हा म्हणजे सर्वस्व होता. पुढे पाहूया विठ्ठलाला नैवेद्य दाखवण्याची आज्ञा. एकदा दामाशेट्टींनी नामदेवाला सांगितले, आज तू विठ्ठलाला नैवेद्य दाखव. नामदेव आनंदाने मंदिरात गेला. त्याने प्रेमाने अन्न ठेवले आणि म्हणाला, पांडुरंगा, मी आणलेलं जेवण खा. विठ्ठल अन्न का खात नाही ते पाहूयात. मूर्ती काहीच हलली नाही. हे पाहून नामदेव दुःखी झाला. तो रडत म्हणाला, तू जेवणार नाहीस विठ्ठला, तू जेवणार नाहीस तर मीही जेवणार नाही, आणि मी इथेच बसून राहणार. मी जेवणार नाही, तू अगोदर जेव, तरच मी जेवेल, असं तो सखा विठ्ठल मूर्तीला म्हणाला. त्याची भक्ती इतकी निष्कपट होती की तो रडत रडत तिथेच बसून राहिला. पुढे पाहूयात पांडुरंगाचे प्रत्यक्ष दर्शन कसे झाले. नामदेवाच्या अश्रूंनी पांडुरंग द्रवला. त्याने प्रत्यक्ष प्रकट होऊन अन्न स्वीकारले. नामदेव आनंदाने हसला. त्याला हा चमत्कार वाटलाच नाही. खरोखर तिथं पांडुरंग प्रकट झाले आणि त्यांनी अन्न स्वीकारले. नामदेव आनंदाने हसले. त्यांना हा चमत्कार वाटलाच नाही, कारण त्यांचा विश्वास पूर्ण होता. त्यांना खरंच वाटायचं, खरोखर ते भक्ती करायचे आणि म्हणायचे, माझा सखा माझ्याजवळ आहे. पुढे पाहूयात दामाशेट्टींची चिंता. हे दृश्य पाहून दामाशेट्टी म्हणजे नामदेवाचे वडील घाबरले. त्यांना वाटले, माझा मुलगा लोकांना वेडा वाटेल. ते नामदेवाला समजावू लागले, पण नामदेव म्हणाला, बाबा, विठ्ठल माझा सखा आहे, तो माझ्याशी बोलतो. असं नामदेव त्यांच्या वडिलांना म्हणाले. या अध्यायाचा बोध पाहूयात. महिपती महाराज सांगतात की देवाला विधी नको होते. विधी, फळ, फूल, फक्त खऱ्या मनापासून श्रद्धा ठेवा. उपवास वगैरे करा असं देव म्हणत नाही. तुम्ही करा तुमच्या मनशांतीसाठी, प्रसन्नतेसाठी, पण त्याबरोबरच खऱ्या मनापासून अहंकार न बाळगता निस्वार्थ मनाने देवावर श्रद्धा ठेवा, भक्ती करा. देवाला विधी नकोय. देवाला फक्त आणि फक्त शुद्ध प्रेम हवं असतं. निरागस भक्तीने देवही बांधला जातो. नामदेव महाराजांची ही बालभक्तीच त्यांना महान संत बनवते. या अध्यायातून अंतिम संदेश पाहूयात. देव दूर नाही. निर्मळ हृदयाने हाक मारली की तो धावून येतो. हा अध्याय 7चा आपण सविस्तर अर्थ पाहिलात. प्लीज आपले व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. असेच भक्तिमय मोटिवेशनल व्हिडिओ तुमच्यासाठी आपण घेऊन येऊयात. फक्त तुमचा सपोर्ट हवाय, त्यामुळे मला उत्साह मिळतो. भक्तिविजय ग्रंथ अध्याय 8. अध्याय 7 मध्ये आपण बाल नामदेवाची निरागस भक्ती आपण पाहिली. अध्याय 8 मध्ये तीच भक्ती अधिक खोल होते.
जिथे देव आणि भक्त यांच्यातील भेद पूर्णपणे नाहीसा होतो. या अध्यायात नामदेव महाराजांचा विठ्ठलाशी असलेला सख्य भाव, त्यांची निष्काम सेवा आणि देवही भक्तांसाठी कसा धावून येतो हे प्रभावीपणे मांडले आहे. विठ्ठल नामदेव यांचा सख्य भाव. नामदेव महाराज विठ्ठलाला दूरचा देव मानत नाहीत. ते त्याला मित्र, सखा, घरचा माणूस समजतात. ते देवाशी मन मोकळं बोलतात. आपले दुःख, आनंद, इच्छा सगळं सांगतात. ही भक्ती ना भीतीची आहे ना दिखाव्याची, ती आहे पूर्ण विश्वासाची. देव भक्ताच्या सेवेत देव भक्ताच्या सेवेत या अध्यायातून महिपती महाराज दाखवतात की देव केवळ पूजेत बसत नाही, तर भक्ताच्या सेवेत उतरतो. कधी विठ्ठल नामदेवाच्या घरच्या कामात मदत करतो, कधी त्यांच्या संकटात सोबत उभा राहतो. यातून हे स्पष्ट होते की जिथे भक्ती निष्कपट असते तिथे देवही आपलासा होतो. पुढे पाहूयात लोकांची शंका आणि नामदेवाची निश्चल श्रद्धा. लोकांना हे सगळं खोटं वाटतं. देव कसा असेल? देव असा कसा वागेल? हा नामदेव ब्रह्मात आहे, हा वेडा आहे, अशा शंका ते लोक व्यक्त करायचे. पण नामदेव महाराज कधीही वाद घालत नाहीत. लोकांकडे लक्ष देत नसत, त्यांचं ऐकत नसत. त्यांची श्रद्धा देवावर होती. ते शांतपणे आपल्या भक्तीत स्थिर राहतात. त्यांची श्रद्धा लोकांच्या बोलण्याने डळमळीत होत नाही, कारण ती अनुभवावर आधारलेली असते. पुढे पाहूयात भक्तीचा खरा अर्थ. या अध्यायात भक्तीचा खरा अर्थ सांगितला आहे. भक्ती म्हणजे केवळ पूजापाठ नव्हे. भक्ती म्हणजे देवाशी नातं जोडणं, अहंकार सोडून देवाला आपलंसं करणं. नामदेव महाराजांसाठी विठ्ठल राजा नाही, तो त्याचा आपला पांडुरंग आहे, सखा आहे. अध्याय 8चा संदेश थोडक्यात पाहूयात. महिपती महाराज या अध्यायातून आपल्याला असे संदेश देतात की देव भक्तापासून वेगळा नाही. जिथे प्रेम आहे तिथे देव आहे. शुद्ध भक्ती देवालाही बांधून ठेवते. अहंकाररहित जीवन हेच खरे अध्यात्म आहे. देवाला जवळ आणायचं असेल तर विधी कमी करा आणि प्रेम वाढवा, निस्वार्थ भक्ती वाढवा, निस्वार्थ श्रद्धा वाढवा, विश्वास वाढवा. जे जे पांडुरंग विठ्ठल, जे जे हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, जे जे रामकृष्ण हरी. इथं आपण अध्याय 8चा सविस्तर अर्थ पाहिलात. अध्याय 1 ते 8 पर्यंत आपण सविस्तर अर्थ ऐकले. आता ऐकूयात भक्तिविजय ग्रंथातील अध्याय 9. सविस्तर मराठी अर्थ. अध्याय 9 हा भक्तीच्या मार्गावर चालणाऱ्या प्रत्येक साधकासाठी अतिशय महत्त्वाचा आणि अंतर्मुख करणारा अध्याय आहे. या अध्यायात संत महिपती महाराज आपल्याला दाखवतात की भक्ती आणि अहंकार याचा संघर्ष, खऱ्या भक्ताची ओळख, देव भक्ताला कसा घडवतो आणि भक्तीने जीवन कसे बदलते, भक्तीने जीवन कसं सुंदर होतं, प्रसन्न होतं, ते पाहूयात. हा अध्याय ऐकताना आपण केवळ कथा ऐकत नाही, तर स्वतःच्या मनाकडे पाहू लागतो. भक्तीच्या मार्गावरील अडथळे पाहूयात. महिपती महाराज सांगतात, भक्तीचा मार्ग सोपा वाटतो, पण प्रत्यक्ष चालताना अनेक अडथळे येतात. हे अडथळे बाहेरचे नसतात, ते आपल्या मनातच असतात. ते अडथळे आता पाहूयात. अहंकार, लोभ, मान अपमान, लोक काय म्हणतील याची आपल्या मनात भीती असते. खरा भक्त या सर्व अडथळ्यावर हळूहळू मात करतो. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. लोकांच्या वाईट बोलण्यांकडे लक्ष देत नाही आणि तो त्याची खरी भक्ती करू लागतो. अहंकार भक्तीचा सर्वात मोठा शत्रू. अध्याय 9 मध्ये अहंकारावर विशेष भर दिला आहे. महिपती महाराज सांगतात, जिथे अहंकार आहे तिथे देव प्रवेश करत नाही. जिथे अहंकार आहे तिथे देव प्रवेश करत नाही. अहंकार भक्तीचा सर्वात मोठा शत्रू. अध्याय 9 मध्ये अहंकारावर विशेष भर दिला आहे. महिपती महाराज सांगतात, जिथे अहंकार आहे तिथे देव प्रवेश करत नाही. अहंकार भक्तीचा सर्वात मोठा शत्रू. अध्याय 9 मध्ये अहंकारावर विशेष भर दिला आहे.
भक्ती करतानाही जर मनात गर्व आला तर मी मोठा भक्त आहे, मी जास्त जप करतो, मी देवाच्या जवळ आहे, तर ती भक्ती टिकत नाही. खरा भक्त स्वतःला नेहमीच लहान मानतो, अहंकार धरत नाही, स्वार्थीपणा करत नाही. देव भक्ताला कसा घडवतो ते पाहूयात. या अध्यायात देव भक्ताला थेट सुख देत नाही, तर त्याला घडवतो, त्याला मजबूत बनवतो, त्याच्यामध्ये धैर्य निर्माण करतो, त्याची भीती कमी करतो. कधी भक्ताला देव थांबवतो, कधी वाट बदलतो, कधी मौन धारण करतो. हे सगळं भक्ताला तोडण्यासाठी नव्हे, तर त्याला मजबूत करण्यासाठी. पुढे पाहूयात भक्ती आणि संयम. महिपती महाराज सांगतात, भक्ती म्हणजे लगेच फल मिळणे नाही, भक्ती म्हणजे संयम ठेवणं. खरा भक्त देव उशीर करतो तरी वाट पाहतो, प्रश्न विचारतो पण विश्वास सोडत नाही, मन शांत ठेवतो. संयम ही भक्तीची खरी परीक्षा आहे. पुढे पाहूयात भक्ती आणि संसार याचा ताळमेळ. गृहस्थ भक्तांसाठी फार मोठा संदेश आहे. भक्ती म्हणजे संसार सोडणे नाही, तर संसारात अडकून न पडणे. भक्त कुटुंब सांभाळतो, काम करतो, जबाबदाऱ्या निभावतो, पण मन देवाच्या चरणी ठेवतो. भक्तीतील दुःख आणि अपमान. महिपती महाराज स्पष्ट सांगतात, भक्तालाही दुःख येते, भक्तालाही अपमान सहन करावा लागतो, पण फरक इतकाच, भक्त दुःखात देवाला धरून ठेवतो. अपमान भक्तीची परीक्षा आहे आणि नम्रतेचा मार्ग आहे. पुढे पाहूयात देव भक्ताची परीक्षा का घेतो. या अध्यायात हा प्रश्न स्पष्टपणे उलगडला आहे. देवभक्ताची परीक्षा त्याला दूर करण्यासाठी नाही, त्याची भक्ती पाहण्यासाठी नाही, तर भक्त देवासाठी किती स्थिर आहे, भक्ती परिस्थितीवर अवलंबून आहे का नाही हे पाहण्यासाठी घेतो. पुढे पाहूयात भक्तीचा खरा आनंद. अध्याय 9 सांगतो, भक्तीचा आनंद सुखदुःखावर अवलंबून नसतो. तो आनंद शांत असतो, खोल असतो, शब्दात न मावणारा असतो. जो भक्त हा आनंद अनुभवतो तो बाह्य गोष्टींनी हलत नाही. अध्याय 9 मधून आपल्याला अशी शिकवण मिळते की भक्तीच्या मार्गावर अडथळे येतात. अहंकार हा भक्तीचा सर्वात मोठा शत्रू आहे. देव भक्ताला घडवतो, फक्त सुख देत नाही. संयम ही भक्तीची खरी कसोटी आहे. संसारात राहूनही भक्ती शक्य आहे. दुःख आणि अपमान भक्तीला शुद्ध करतात. देव भक्ताची परीक्षा प्रेमातून घेतो, भक्तीचा आनंद अंतकरणातून घेतो. महिपती महाराजांचा संदेश. जो भक्त परिस्थिती बदलली तरी देव बदलत नाही, तोच खरा भक्त होय. जे हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल झोपू नका कोणी. जे हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल नामस्मरण करत जावा आणि शांत चित्तेने ऐका. जे हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल. पुढे पाहूयात भक्ती विजय ग्रंथातील अध्याय 10चा सविस्तर मराठी अर्थ. हा भक्तीच्या प्रवासातील एकदम परिपक्वतेचा अध्याय आहे. इथपर्यंत येताना भक्तीची सुरुवात झाली, श्रद्धेची परीक्षा झाली, अहंकाराचा संघर्ष झाला, संयम, दुःख आणि मौन झाले. हे सर्व टप्पे पार झालेले असतात. या अध्यायात संत महिपती महाराज आपल्याला सांगतात की जेव्हा भक्त पूर्णपणे शरण जातो, तेव्हा देव भक्ताच्या जीवनाची सूत्रे स्वतः हातात घेतात आणि स्वतः आपल्याला मजबूत बनवतात. अडीअडचणीच्या वेळी आपल्यामध्ये धैर्य निर्माण करतात, मजबूत बनवतात, ताकद देतात. हा अध्याय म्हणजे भक्त आणि देव यांच्यातील अंतर संपण्याची सुरुवात आहे. पूर्ण शरणागती म्हणजे काय हे आता आपण पाहणार आहोत. महिपती महाराज स्पष्ट सांगतात, शरणागती म्हणजे फक्त देवाला नमस्कार करणे नव्हे. शरणागती म्हणजे माझं काहीच नाही अशी भावना
स्वतःमध्ये निर्माण करणे. देव जे करेल ते योग्यच असा विश्वास स्वतःमध्ये बाळगणे. सुख दुःख दोन्ही समान मानून प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक दुःखाला धैर्याने सामोरे जाणे खरा भक्त असा असतो. खरा भक्त म्हणतो, माझं जीवन, माझं मन, माझं भविष्य सर्व काही देवा तुझ्याच हातात आहे, तुझंच आहे. मला चांगली ताकद दे. एवढंच देवाला त्याच्यातून मागायचं आणि खरी भक्ती करायची. भक्तीतील शेवटचा अडथळा पाहूयात, सूक्ष्म अहंकार. महिपती महाराज सूक्ष्म अहंकारावर प्रकाश टाकतात. हा अहंकार असा असतो, मी काहीच नाही याचाही गर्व. माझी भक्ती खूप खोल आहे, मला देव समजतो. जोपर्यंत हा सूक्ष्म अहंकार आहे तोपर्यंत देव पूर्ण प्रकट होत नाही. देवाला हवे असे पूर्ण रिक्त मन. देवा काय करायचंय ती तू कर, मी फक्त चांगलं निस्वार्थ मनाने कर्म करत राहणार, असं पूर्ण रिक्त मन. पुढे पाहूयात, देव भक्ताच्या जीवनात हस्तक्षेप कसा करतो. या अध्यायात सांगितलं आहे की जेव्हा भक्त पूर्ण शरण जातो तेव्हा देव भक्ताचे निर्णय बदलतो, अडचणी दूर करतो, कधी कठीण मार्गही दाखवतो. पण हे सर्व भक्ताच्या कल्याणासाठीच असते, कारण त्या कठीण मार्गातूनच भक्ताला देव मजबूत करत असतो, त्याच्यामध्ये धैर्य निर्माण करत असतो, त्याच्यामधील भीती कमी करत असतो. पण नंतर त्याला देवाची कृपा जाणवते. भक्ती आणि शांतता. अध्याय 10 मध्ये भक्तीचा खरा परिणाम सांगितला आहे, शांतता. भक्त परिस्थिती बदलली तरी अस्थिर होत नाही, अपमानातही शांत राहतो, सुखातही गर्व करत नाही, कारण त्याचे मन देवावर स्थिर झालेले असते. पुढे पाहूयात, भक्ती आणि कर्मबंधन. महिपती महाराज सांगतात, पूर्ण शरणागतीनंतर भक्ताची कर्मे त्यांना बांधून ठेवत नाहीत. तो कर्म करतो कर्तव्य म्हणून, अपेक्षेशिवाय फलाची चिंता न करता. अशी कर्मे बंधन बनत नाहीत, ती मुक्तीचा मार्ग बनतात. भक्ताला देव कधी ओळखू लागतो ते पाहूयात. या अध्यायात एक अत्यंत सुंदर विचार आहे. भक्ताला देव तेव्हा ओळखू येतो जेव्हा भक्त स्वतःला विसरतो. जेव्हा भक्तामधील मीपणा संपतो, अहंकार संपतो, माझं राहत नाही, फक्त तो उरतो, तो म्हणजे देव, गुरु. तेव्हा भक्त आणि देव यांच्यातील भेद नष्ट होतो. पुढे पाहूया आता भक्तीतील सहजता. अध्याय 10 सांगतो, खरी भक्ती कठोर तपश्चर्या नसते, कठोर उपवास नसतात, ती सहज असते, नैसर्गिक असते, ओघवती असते. भक्ताला देवाचे स्मरण करावे लागत नाही, ते आपोआप घडते. पुढे पाहूयात भक्तीचा अंतिम आनंद. हा अध्याय भक्तीच्या अंतिम आनंदाचे वर्णन करतो. हा आनंद शब्दात मावणारा नाही, बाह्य गोष्टींवर अवलंबून नाही, सतत शांत आणि गहिरी असतो. हा आनंद सुखदुःखाच्या पलीकडे असतो. अध्याय 10चा सविस्तर सारांश व बोध. मुख्य शिकवण. पूर्ण शरणागतीची ही भक्तीची पूर्ण अवस्था आहे. सूक्ष्म अहंकारही सोडावा लागतो. देव भक्ताच्या जीवनात मार्गदर्शन करतो. भक्तीचा खरा परिणाम म्हणजे शांतता. कर्मबंधन न बनता साधना बनते. मी संपला की देव प्रकटतो. भक्ती सहज आणि नैसर्गिक होते. भक्ती अंतिम आनंद अवर्णनीय आहे. भक्तीचा अंतिम आनंद अवर्णनीय आहे. महिपती महाराजांचा यातून असा संदेश आहे की जिथे भक्त संपतो तिथे देव सुरू होतो. त्यामुळे अहंकाराचा नाश करा, निस्वार्थ मनाने प्रेम करा, भक्ती करा, श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल.
हा भक्तिविजय ग्रंथातील अध्याय 1 ते 10 आपण सविस्तर मराठी अर्थ पाहिला. हा प्रवास तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, म्हणजेच असेच भक्तिमय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि अहंकाराचा नाश करा, राग क्रोध लोभ सोडून द्या. देवही चुकी करणाऱ्याला, म्हणजे आपणही चुकी करतो तरीही देव आपल्याला माफी करतो. मग आपण तर माणूस आहे, माणसाच्या हातून चुका होतच असतात. त्यामुळे कोणी चुका केल्या असतील, क्षमा मागितली असेल, त्यांना क्षमा द्यायला, क्षमा करायला शिका. श्री स्वामी समर्थ. ओम श्री गुरुदेव दत्त. जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल. जय जय रामकृष्ण हरी. नामस्मरण करत जा रोज, त्याने मन प्रसन्न होईल. धन्यवाद. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. धन्यवाद.